आणि पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस पण असंच झालं. त्यावेळेस पण ॲडमिट होते. पण पहिल्या वेळेस तर जवळजवळ 4-5 दिवस मी ॲडमिट होते. तर म्हणजे 4 दिवस मी तो त्रास सहन केला. 5व्या दिवशी माझे मिस्टर आले. नमस्कार, मी राणी. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर थंबनेल पाहून तुम्हा सर्वांना समजलंच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात डिलिव्हरीच्या वेळेस पण तेव्हा पण ते माझ्यासोबत होते. आई होती, माझा भाऊ होता. पण त्यावेळेस पण हा प्रॉब्लेम. तर त्यांनी पण ते इंजेक्शन वगैरे देतात ना कळा येण्यासाठी वगैरे, ते पण दिलं होतं. आणि नंतर 5व्या दिवशी माझे मिस्टर स्वतः म्हटले, कारण पहिलीच वेळ होते आणि त्यावेळेस पण तेव्हा पण मी खूप रडत होते. आणि रडता रडता तिथल्या ज्या लेडी डॉक्टर होते ना मेन, त्यांना म्हटलं होते काही झालं ना तरी पण माझं सीझर नका करू, माझी नॉर्मल डिलिव्हरी करा, कारण मला MPSC करायची. ते आपण खूप हसले होते मला त्यावेळेस. ते म्हणायचे तू एवढे म्हणजे पूर्ण वॉर्डमध्ये माझाच रडायचा आवाज. त्या म्हणायच्या मग तू सहन कर ना. तर जेव्हा माझे मिस्टर आले ना 5व्या दिवशी, तर तेव्हा ते स्वतः डॉक्टरांना म्हटले की नाही सिजर करून घ्या, खूपच त्रास होतोय म्हणे, खूपच त्रास होतोय. म्हणजे मला तेव्हा पण मला असंच होत होतं, सहनच नव्हतं होत त्रास. मग त्यावेळेस आहे ना म्हणजे आम्ही ॲडमिट केलं ना, त्यावेळेस आम्ही 2ऱ्या मजल्यावरती होतो. आणि त्या एवढ्या वेळ डॉक्टरांनी पण दिला, कारण त्या ठिकाणी आहे ना शक्यतो नॉर्मल करण्याचाच प्रयत्न करतात. आणि जर काही प्रॉब्लेम वगैरे असेल ना, क्रिटिकल कंडिशन असेल तर सिजर करतात. हॉस्पिटल देखील खूप छान होतं ते. आणि मग 5व्या दिवशी माझे मिस्टर डॉक्टरना स्वतःहून बोलले की नाही म्हणे सिजरच करा, खूपच त्रास होतोय म्हणे तिला. तर त्यावेळेस त्यांनी सिजरची पूर्ण तयारी केली होती. आणि मला थोड्याच वेळेत नेणार पण होते खाली. पण माझी आई आहे ना, तर तो माझा गाऊन धुवायला गेलं, गाऊन होतं ना तो धुवायला खाली गेली होती. आणि त्यावेळेस माझी आई, तुम्हाला तेच बोलले मी महादेवाला पण मी का म्हणते, त्यावेळेस माझ्या आईला पण त्यावेळेस पण खूप टेन्शन आलं होतं की आता सिजरच करते म्हणून. पण त्यावेळेस तिला माहीत होतं की इथला महादेव नक्की पावतो. तर ती गाऊन धुवायला गेली ती ना, म्हणजे ती केव्हा बोलली होती मला नाही माहिती, पण ती पण असंच नवस बोलली होती की नॉर्मल डिलिव्हरी होऊ दे म्हणे माझ्या मुलीची. तर मी पितळेचा घंटा होईल 5 किलो की 1 किलो असं काहीतरी बोलली होती ती. तर म्हणजे ती गाऊन धुवायला गेली आणि मला तर सिजरसाठी खाली नेणार होते. सर्व तयारी झाली होती. पण तेवढ्यातच आणि माझ्या पिशवीत तोंड जास्त ओपन नव्हतं झालेलं. आणि मला सिस्टर पण बोलायची की जास्त जोरात कळा नको देऊ. पण ते काय झालं चमत्कार मला पण नाही कळाला. आणि त्याच वेळेस अचानकच माझी डिलिव्हरी पण झाली. त्यावेळेस सिस्टरला देखील नवलच वाटलं. त्यावेळेस सिस्टर होते ना मेन, तेव्हा डॉक्टर नव्हते आले त्यावेळेस, अचानकच झालं ना त्यावेळेस. तर त्यांना पण खूप नवल वाटलं की कसं काय हो असं अचानक झालं. आणि त्यांनी मला बाळा देखील दाखवलं, तर मी पण खूप खुश झाले होते. तर असे माझे 2 वेळेचे 2 डिलिव्हरीचे अनुभव आहेत, मी तुमच्याशी शेअर केले. खरंच म्हणजे देव आपल्याला केव्हा अनुभव देतात, जेव्हा त्यांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास असेल ना तरच ते देवापर्यंत पोहोचते. आणि तेव्हा म्हणजे आपल्याला नक्की अनुभव येतात. तरी हेच कारण आहे की मी स्वामींना आणि महादेवाला खूप मानते. असं नाही की आपण देवांची सेवा केली, नामस्मरण केलं म्हणजे सर नुसतं मागितलंच पाहिजे. नाही, आपण मनातून जर त्यांची आराधना केली ना, तर ते नक्कीच आपल्या मदतीला वेळ पडली ना नक्की धावतात आणि आपल्यावर काही संकट येऊ देत नाही. तर मला खूप असे अनुभव आलेले आहेत. तुम्हाला तर महादेवाला मी मानते त्याचं पण कारण सांगितलं. आणि स्वामींना मी खूप मानते. का मानते? जेव्हापासून स्वामी माझ्या आयुष्यात आलेत ना, तेव्हापासून खूप बदल झालेले आहेत आणि ते तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. पण आशा करते ना हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण चॅनलवरती मी असे छान छान व्हिडिओ अपलोड करत असते. आणि बोलताना जर माझ्याकडनं काही चूक झाली असेल ना, तर मी माफी मागते. कारण स्वामीविषयी किंवा महादेवाविषयी बोलणे इतपत मी एवढी मोठी नाही आहे. मी फक्त एक छोटीशी स्वामी भक्त आहे. जर माझ्याकडनं काही नकळत चूक झाली असेल ना, तर मी माफी मागते.